एखादी व्यक्ती आपल्या जीवनातून निघून गेली की तिच्या आठवणी मागे राहतात. काही लोक त्या आठवणी फोटोमध्ये जपतात, काही एखादी वस्तू जपून ठेवतात, तर काही जण त्या आठवणींना असा आकार देतात की वर्षानुवर्षे उलटली तरी त्यांचं प्रेम जिवंत राहतं. इंग्लंडमधल्या एका शेतकऱ्याने आपल्या पत्नीच्या आठवणीत असंच काहीतरी केलं. त्यांनी तब्बल 6,000 ओकची झाडं लावून एक संपूर्ण जंगल उभं केलं. पण या जंगलाच्या अगदी मध्यभागी त्यांनी एक जागा मोकळी ठेवली आणि त्या मोकळ्या जागेचा आकार होता हृदयासारखा. विशेष म्हणजे जमिनीवरून पाहिलं तर हे फक्त एक साधं जंगल वाटायचं, पण तब्बल 17 वर्षांनी या जंगलाचं खरं रूप जगासमोर आलं. आणि त्यानंतर समोर आली एका पतीच्या अबोल प्रेमाची हळवी कहाणी. ही गोष्ट आहे इंग्लंडमधल्या विन्स्टन हॅवेज आणि त्यांच्या पत्नी जेनेट यांच्या खऱ्या प्रेमाची. नेमकं काय घडलं होतं? विन्स्टन यांनी एवढं मोठं जंगल का उभं केलं आणि त्या जंगलाच्या मधोमध हृदयच का बनवलं? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. विन्स्टन आणि त्यांच्या पत्नी जेनेट यांचं लग्न 1962 साली झालं होतं. दोघांनी तब्बल 33 वर्षाचा संसार केला. सुखादुखात एकमेकांची साथ दिली. पण 1995 साली अचानक जेनेट यांचं निधन झालं आणि विन्स्टन यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. ज्या व्यक्तीसोबत आयुष्याचा अर्ध्याहून अधिक काळ गेला, ती व्यक्ती अचानक निघून गेल्यानंतर विन्स्टन एकटे पडले आणि त्यांनी जेनेटच्या आठवणी विसरण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी त्या आठवणी आपल्या आयुष्याचा एक भाग बनवल्या. त्यांच्या शेतात त्यांनी ओकची रोपं लावायला सुरुवात केली आणि एक दोन नाही तर हळूहळू त्यांनी तब्बल 6,000 ओकची झाडं लावली. वर्षे गेली, रोपं मोठं झाली, झाडं उंच होत गेली आणि पाहता पाहता तिथं एक मोठं जंगल तयार झालं. पण या जंगलात एक गोष्ट वेगळी होती. विन्स्टन यांनी झाडं लावताना जंगलाच्या अगदी मध्यभागी एक मोठी जागा मोकळी ठेवली होती आणि त्या मोकळ्या जागेचा आकार साधा गोल किंवा चौकोनी नव्हता, तो होता हृदयाचा. म्हणजे चारही बाजूनी हजारो झाडं आणि अगदी मध्यभागी हिरवं असलेले एक मोठं हृदय. पण या हृदयामागे आणखी एक हळवा विचार होता. त्या हृदयाचं एक टोक जेनेट ज्या भागात लहानाची मोठी झाली तिच्या बालपणीच्या घराकडे वळवण्यात आलेलं होतं. एखाद्याच्या आठवणी जपण्यासाठी एवढं मोठं जंगल उभं करणं हीच मोठी भावूक करणारी गोष्ट होती. पण त्याच हृदयाचं एक टोक तिच्या बालपणीच्या दिशेने वळवणं ही गोष्ट आणखी खास बनवते. कारण प्रेम म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण नाही आहेत. त्या व्यक्तीचा भूतकाळ, तिचं बालपण, तिच्या आठवणी या सगळ्यावरही प्रेम असतं. विन्स्टन याच्यासाठी हे जंगल कदाचित एक स्मारक नव्हतं, ते जेनेटच्या आठवणींमध्ये जगण्याचं एक ठिकाण होतं. त्या हृदयाच्या मोकळ्या भागात त्यांनी एक लाकडी बाकी ठेवलेला होता. तिथे ते शांतपणे बसायचे, आठवणींमध्ये रमायचे. आज आपण एखादी व्यक्ती गमावली की अनेकदा एकच सल्ला ऐकतो, जुनं विसरा आणि पुढे चला. पण दुःख असं सहज संपत नाही. एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर तिच्याशी असलेलं नातं पूर्णपणे संपत नाही. ते नातं आठवणीमधून, एखाद्या जागेतून, एखाद्या वस्तूमधून किंवा एखाद्या छोट्याशा कृतीमधून पुढे जगत राहतं. मानसशास्त्रात याला कंटिन्यूइंग बॉन्ड्स असं म्हटलं जातं. विन्स्टन यांनी कदाचित हेच केलं. त्यांनी जेनेटला विसरलं नाही, पण तिच्या आठवणीसोबत जगायला शिकले. आणि कदाचित म्हणूनच या जंगलाच्या मध्यभागी असलेली ती रिकामी जागा 6,000 झाडापेक्षा जास्त बोलकी वाटते. कारण आयुष्यात एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर बाकीचं जग सुरूच राहतं. दिवस जातात, ऋतू बदलतात, झाडं वाढतात, पण मनातला एक कोपरा मात्र कायम त्या व्यक्तीसाठीच राहतो. विन्स्टन यांच्या शेतात ही असंच झालं. जंगलं दाट होत गेली, पण जेनेटसाठी ठेवलेलं ते हृदय कायम मोकळंच राहिलं. अगदी एक सुंदर गोष्ट म्हणजे त्यांनी या जंगलासाठी ओकाची झाडं निवडली. ओकची झाडं हळूहळू वाढतात आणि खूप वर्ष जगतात. आज लावलेली छोटंसं रोप उद्या मोठं झाड होईल याची त्यांना कल्पना होती. म्हणजेच हे काम काही दिवसासाठी नव्हतं, तर पुढच्या अनेक पिढ्यांसाठी होतं. ज्यांच्यासाठी ही झाडं लावली ती व्यक्ती आता हयात नव्हती, तरीही विन्स्टन झाड लावत राहिले. कारण प्रेमाला नेहमी समोरचा माणूस पाहायला हवा असं नसतं. कधी कधी प्रेम फक्त आपल्या मनासाठी केलं जातं. आणि या सगळ्यातली सर्वात मोठी गंमत म्हणजे जवळपास 17 वर्ष जगाला या प्रेम कहाणीची काहीच कल्पना नव्हती. जमिनीवरून पाहिलं तर तिथे फक्त एक सामान्य जंगल दिसायचं. कुणालाही कल्पना नव्हती की या हजारो झाडांच्या मध्ये एक मोठं हृदय लपलेलं आहे. पण 2012 साली एका हॉट एअर बलूनमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने खाली पाहिलं आणि आकाशातून त्याला या जंगलाचा वेगळाच आकार दिसला. खाली हजारो झाडांचं जंगल होतं आणि त्याच्या मध्यभागी स्पष्ट दिसत होतं एक मोठं हिरवं हृदय. 17 वर्षे जमिनीवर लपून राहिलेली ही प्रेम कहाणी अखेर आकाशातून जगासमोर आली.
या घटनेनंतर विन्स्टन हॅवेज आणि त्यांच्या पत्नीची ही कहाणी जगभर प्रसिद्ध झाली. पण या कथेतला सर्वात सुंदर भाग म्हणजे एका पतीने आपल्या पत्नीच्या आठवणीसाठी उभं केलेले हे स्मारक फक्त प्रेमाची आठवण बनून राहिलेलं नाही. त्या 6000 ओकच्या झाडांनी एक संपूर्ण परिसंस्था उभी केली. पक्षी आणि इतर जीवनांना त्यातून निवारा मिळाला, निसर्गाला हिरवाई मिळाली आणि एका माणसाच्या दुःखातून एक सुंदर जंगल तयार झालं. म्हणजे जेनेट गेल्यानंतर विन्स्टन यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती, पण त्या पोकळीतून त्यांनी हजारो झाडं उभी केली. आणि म्हणूनच ही फक्त एका शेतकऱ्याची प्रेम कहाणी नाही, ही गोष्ट सांगते की खरं प्रेम संपत नाही. तुम्हाला काय वाटतं? विन्स्टन यांनी आपल्या पत्नीच्या आठवणी जपण्यासाठी केलेली ही कृती प्रेमाचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणता येईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.